नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओत आपण 70 प्रश्नांची जीकेची एक महत्त्वपूर्ण टेस्ट घेतलेली आहे. या टेस्टमधील सर्व प्रश्न हे खूपच महत्त्वाचे आहेत. व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, पॅनच्या संदर्भामध्ये पुढीलपैकी बरोबर विधान आपल्याला ओळखायचं आहे. पॅनच्या संदर्भामध्ये पुढीलपैकी योग्य विधान कोणते होईल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 परमनंट अकाउंट नंबर या ठिकाणी योग्य विधान होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, इंटरनेट हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारच्या नेटवर्किंगचे प्रतीक आहे? इंटरनेट हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारच्या नेटवर्किंगचे प्रतीक आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 पॉकेट स्विच नेटवर्क या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, आपला खालील म्हणीचा योग्य अर्थ सांगायचा आहे. खालील म्हणीचा आपला योग्य अर्थ सांगायचा आहे. तर म्हण आहे दिव्याखाली अंधार, तर पुढीलपैकी योग्य अर्थ कोणता होईल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मोठ्या माणसाच्या ठिकाणी दोष असतातच या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 भारताच्या भूसीमा एकूण किती देशांना भिडलेल्या आहेत? भारताच्या भूसीमा एकूण किती देशांना भिडलेल्या आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 7 देशांना या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 पृथ्वी या शब्दाला समान अर्थी नसणारा शब्द पुढीलपैकी कोणता आहे? पृथ्वी या शब्दाला पुढीलपैकी समान अर्थी नसणारा शब्द पुढीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 भार्या या ठिकाणी नसलेला शब्द होईल. प्रश्न क्रमांक 6 पुढीलपैकी कोणता धातू हा लोखंडाचे गंजणे रोखतो? पुढीलपैकी कोणता धातू हा लोखंडाचे गंजणे रोखतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 जस्त या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 आपल्या या ठिकाणी वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ निवडायचा आहे. तर वाक्यप्रचार आहे तिलांजली देणे, त्याचा पुढीलपैकी योग्य अर्थ कोणता होईल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 त्याग करणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 ललिता बाबर ही आंतरराष्ट्रीय स्तरावरची भारताची आघाडीची टिंबटिंब आहे. ललिता बाबर ही आंतरराष्ट्रीय स्तरावरची भारताची टिंबटिंब खेळाडू आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ललिता बाबर ही धावपटू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 आपल्या ठिकाणी विधूर या शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द ओळखायचा आहे. विधूर या शब्दाचा पुढीलपैकी स्त्रीलिंगी रूप पुढीलपैकी शब्द कोणता होईल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 विधवा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 समुद्रकडा हे भूमिगत स्वरूप लाटांच्या टिंबटिंब कार्यामुळे निर्माण होते. समुद्रकडा हे भूमिगत स्वरूप समुद्राच्या टिंबटिंब या कार्यामुळे निर्माण होते. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 समुद्राच्या लाटा खनन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 ऋणप्रभारित कणांना टिंबटिंब असे म्हणतात. ऋणप्रभारित कणांना टिंबटिंब असेही म्हणतात. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 इलेक्ट्रॉन्स या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 वेबसाईटवरील प्रथम पेज यांना पुढीलपैकी काय म्हणून ओळखले जाते? वेबसाईटवरील प्रथम पेज यांना पुढीलपैकी काय म्हणून ओळखले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 होम पेज या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 इंद्रधनुष्य हे प्रकाशाच्या टिंबटिंबाचे उदाहरण आहे. इंद्रधनुष्य हे प्रकाशाच्या टिंबटिंब यांचे उदाहरण आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 अपस्करण या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 नर्मदा बचाव आंदोलनाच्या माध्यमामधून नर्मदा नदीवरील जलप्रकल्पामुळे विस्थापित व्हावे लागलेल्या आदिवासींना न्याय मिळावा म्हणून यासाठी प्रयत्नशील असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या पुढीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मेघा पाटकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. क्रमांक 15 आमचे वडील म्हणजे जमदग्नी आहेत. आपल्या ठिकाणी अधोरेखित शब्द नामाचा कोणत्या प्रकारामध्ये येतो? जमदग्नी हा पुढीलपैकी कोणत्या नामाच्या प्रकारामध्ये येतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सामान्य नाम या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 पदार्थाच्या सर्वात लहान कणांना टिंबटिंब असे म्हणतात. पदार्थाच्या सर्वात लहान कणांना टिंबटिंब असे म्हणतात. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 अणु या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 टिंबटिंब यांना अर्थशास्त्राचे जनक असे म्हणतात. पुढीलपैकी कोणाला
अर्थशास्त्राचे जनक असे म्हटले जाते. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ॲडम स्मिथ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 क्युसेक हे टिंब मापनाचे साधन आहे. क्युसेक्स हे टिंब मापनाचे साधन आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पाण्याचा प्रवाह या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 महाराष्ट्रातील सर्वात मोठी महानगरपालिका खालीलपैकी कोणती आहे? महाराष्ट्रातील सर्वात मोठी महानगरपालिका खालीलपैकी कोणती आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पिंपरी चिंचवड या ठिकाणी योग्य आन्सर होईल. 20 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाची घोषणा पुढीलपैकी कधी केलेली होती? पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान मोहिमेची घोषणा पुढीलपैकी कधी केलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ऑक्टोबर 2014 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 जोसेफ मॅगनीचे चरित्र पुढीलपैकी कोणी लिहिलेले आहे? जोसेफ मॅगनीचे चरित्र पुढीलपैकी कोणी लिहिलेले आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 विदा सावरकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 कांदा ही टिंब वनस्पती आहे. कांदा ही टिंब वनस्पती आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 एक बीजपात्री या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 खालीलपैकी कोणते जीवाश्म इंधन आहे? खालीलपैकी कोणते जीवाश्म इंधन आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 पेट्रोलियम हे जीवाश्म इंधन आहे. प्रश्न क्रमांक 24 पालघर जिल्ह्यामधील सूर्यमाळ हे थंड हवेचे ठिकाण पुढीलपैकी कोणत्या तालुक्यामध्ये आहे? पालघर जिल्ह्यामधील सूर्यमाळ हे थंड हवेचे ठिकाण पुढीलपैकी कोणत्या तालुक्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मोखाडा तालुका या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 कुष्ठरोग हा रोग पुढीलपैकी कशामुळे होणारा रोग आहे? कुष्ठरोग हा पुढीलपैकी कशामुळे होणारा रोग आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 जीवाणू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 महात्मा फुले यांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिलेला नाही? महात्मा फुले यांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ हा लिहिलेला नाही? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 बळीयोग हा त्यांनी ग्रंथ लिहिलेला नाही. क्रमांक 27 आई बाबा हा शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा समास आहे? आई बाबा हा शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा समास आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 द्वंद्व समास या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 खालीलपैकी कोणते राज्य हे भारताच्या पूर्व किनाऱ्यावर वसलेले नाही? खालीलपैकी कोणते राज्य हे भारताच्या पूर्व किनाऱ्यावर वसलेले राज्य नाही? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 केरळ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 द इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया या प्रसिद्ध ग्रंथाचे लेखक पुढीलपैकी कोण आहेत? द इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया प्रसिद्ध ग्रंथाचे लेखक पुढीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 RC दत्त या ठिकाणी योग्य आन्सर होईल. क्रमांक 30 थुंबा हे उपग्रह प्रक्षेपण केंद्र भारतामधील कोणत्या राज्याच्या किनाऱ्यावर वसलेले आहे? थुंबा हे उपग्रह प्रक्षेपण केंद्र भारतामधील कोणत्या राज्याच्या किनाऱ्यावर वसलेले आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 केरळ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 मराठी भाषेचे लेखन कोणत्या लिपीमध्ये केले जाते? मराठी भाषेचे लेखन हे पुढीलपैकी कोणत्या लिपीमध्ये केले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 देवनागरी लिपी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 शिक्षक दिन कोणत्या थोर व्यक्तीच्या जन्मदिवशी साजरा केला जातो? शिक्षक दिन पुढीलपैकी कोणत्या थोर व्यक्तीच्या जन्मदिवशी साजरा केला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 देशामधले कोणत्या नदीच्या प्रवाहामध्ये मार्गामध्ये जबलपूर जवळ भेड़ाघाटा येथे धुवाधार धबधबा निर्माण झालेला आहे? देशामधील कोणत्या नदीच्या प्रवाहामध्ये मार्गामध्ये जबलपूर जवळील भेड़ाघाट येथे धुवाधार धबधबा निर्माण झालेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 नर्मदा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 समुद्र या शब्दाची समान अर्थी नसलेला आपला शब्द निवडायचा आहे. समुद्र या शब्दाची पुढीलपैकी समान अर्थी नसलेला आपला शब्द निवडायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 समीरन या ठिकाणी समान अर्थी नसलेला शब्द होईल. प्रश्न क्रमांक 35 कथकली पुढीलपैकी कोणत्या राज्याचा प्रसिद्ध नृत्य प्रकार आहे? कथकली पुढीलपैकी कोणत्या राज्याचा प्रसिद्ध नृत्य प्रकार आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 केरळ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 जगन्नाथ पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा विग्रह होईल? जगन्नाथ या शब्दाचा पुढीलपैकी विग्रह काय होईल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 जगत प्लस नाथ या ठिकाणी योग्य विग्रह होईल. प्रश्न क्रमांक 38 ब्रिटनमधील लंडन हे शहर पुढीलपैकी कोणत्या नदीकाठी वसलेले शहर आहे? ब्रिटनमधील लंडन हे शहर पुढीलपैकी कोणत्या नदीच्या काठी वसलेले शहर आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 थेम्स नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 39 मेळघाट अभयारण्य खालीलपैकी कोणत्या प्राण्यासाठी राखीव ठेवण्यात आलेले आहे? मेळघाट अभयारण्य खालीलपैकी कोणत्या प्राण्यासाठी राखीव ठेवण्यात आलेले आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 वाघ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 उच्च न्यायालयामधील न्यायाधीशांची नेमणूक करण्याचे अधिकार पुढीलपैकी कोणास आहेत? उच्च न्यायालयामधील न्यायाधीशांच्या नेमणूक करण्याचे अधिकार पुढीलपैकी कोणास आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राष्ट्रपती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 ग्रेट निकोबार बेटामधील कोणते ठिकाणे भारताचे सर्वात दक्षिणेकडील ठिकाण म्हणून ओळखले जाते? ग्रेट निकोबार बेटामधील कोणते ठिकाणे भारताचे सर्वात दक्षिणेकडील ठिकाण म्हणून ओळखले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 इंदिरा पॉइंट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 स्वतंत्र भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून पुढीलपैकी कोणाचा उल्लेख होतो? स्वतंत्र भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून पुढीलपैकी कोणाचा उल्लेख होतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मादाम भिकाजी कामा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. 43 माझे जेवण झाले होते आपल्या ठिकाणी वाक्याचा काळ ओळखायचा आहे. माझे जेवण झाले होते या ठिकाणी वाक्याचा काळ ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 पूर्ण भूतकाळ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 6 वाजता घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा यामध्ये किती अंशाचा कोन होईल? 6 वाजता घड्याळाचा तास काटा आणि मिनिट काटा यामध्ये किती अंशाचा कोन होईल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 180 अंशाचा कोन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 संगणकामधील डेटा प्रोसेसिंग युनिट पुढीलपैकी कोणते आहे? संगणकामधील डेटा प्रोसेसिंग युनिट पुढीलपैकी कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 CPU या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 सालार जंग म्युझियम पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? सालार जंग म्युझियम पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 हैदराबाद या ठिकाणी सालार जंग म्युझियम आहे. प्रश्न क्रमांक 56 वनस्पतीच्या वाढीसाठी पुढीलपैकी कोणत्या घटकाची आवश्यकता असते? वनस्पतीच्या वाढीसाठी पुढीलपैकी कोणत्या घटकाची आवश्यकता असते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 नायट्रोजन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. क्रमांक 58 छातीच्या पिंजऱ्यामध्ये एकूण पुढीलपैकी किती हाडे असतात? छातीच्या पिंजऱ्यामध्ये एकूण पुढीलपैकी किती हाडे असतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 24 हाडे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 59 प्रथिने ही पुढीलपैकी कशापासून बनलेली असतात? प्रथिने ही पुढीलपैकी कशापासून बनलेली असतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 प्रथिने ही अॅमिनो ॲसिड पासून बनलेली असतात. प्रश्न क्रमांक 60 खालीलपैकी कोणी पीपल्स एज्युकेशन सोसायटी स्थापना केली होती? खालीलपैकी कोणी पीपल्स एज्युकेशन सोसायटी स्थापना केलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 61 खालीलपैकी कोणता दिवस हा अहिंसा दिन म्हणून पाळला जातो? खालीलपैकी कोणता दिवस हा अहिंसा दिन म्हणून पाळला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 2 ऑक्टोबरला अहिंसा दिन हा पाळला जातो. प्रश्न क्रमांक 62 डिप्रेस्ड क्लास मिशन्स ऑफ इंडिया यांची स्थापना पुढीलपैकी कोणी केली होती? डिप्रेस्ड क्लास मिशन्स ऑफ इंडिया यांची स्थापना पुढीलपैकी कोणी केलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 वीरा शिंदे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 63 चौकशीशिवाय कोणालाही कारागृहामध्ये डांबण्याचे अधिकार सरकारला कोणत्या कायद्याने मिळाले होते? चौकशीशिवाय कोणालाही कारागृहामध्ये डांबण्याचे अधिकार सरकारला कोणत्या कायद्याने मिळाले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 रोलट कायदा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 64 पुढीलपैकी कोणते सकर्मक क्रियापद आहे? पुढीलपैकी कोणते सकर्मक क्रियापद आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मी पेरू खातो या ठिकाणी सकर्मक क्रियापद या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 65 खालीलपैकी कोणता वायू हा क्लोरोफॉर्म तयार करण्यासाठी वापरतात? खालीलपैकी कोणता वायू हा क्लोरोफॉर्म तयार करण्यासाठी वापरतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 मिथेन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 66 मातीची आम्लता कमी करण्यासाठी खालीलपैकी कोणता घटक मिसळतात? मातीची आम्लता कमी करण्यासाठी खालीलपैकी कोणता घटक मिसळतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 जिप्सम या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 67 भारतामध्ये सर्वाधिक कॉफीचे उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होते? भारतामध्ये सर्वाधिक कॉफीचे उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कर्नाटक राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 68 आपल्या तोंडून जे मूळचे ध्वनी बाहेर पडतात त्यांना टिंब टिंब असे म्हणतात. आपल्या तोंडून जे मूळचे ध्वनी बाहेर पडतात त्यांना
त्यांना टिंब असे म्हणतात. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 त्यांना वर्ण या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 69 एखादी व्यक्ती एकदा रक्तदान केल्यानंतर पुन्हा ती किती दिवसांनी रक्तदान करू शकते? एखादी व्यक्ती एकदा रक्तदान केल्याने पुन्हा ती व्यक्ती पुढीलपैकी किती दिवसांनी रक्तदान करू शकते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 महिने या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 70 भारतामध्ये टपाल व तारसेवा पुढीलपैकी कोणाच्या काळामध्ये सुरू झाली होती? भारतामध्ये टपाल आणि तारसेवा पुढीलपैकी कोणाच्या काळामध्ये सुरुवात झाली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 लॉर्ड डलहौसी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 72 आशियामधील सर्वात मोठी पंचतारांकिक औद्योगिक वसाहत खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? आशियामधील सर्वात मोठी पंचतारांकिक औद्योगिक वसाहत खालीलपैकी कोणती आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 बुटीबोरी नागपूर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. क्रमांक 73 वनस्पतीमधील जीवांचा शोध पुढीलपैकी कोणी लावला होता? वनस्पतीमधील जीवांचा शोध पुढीलपैकी कोणी लावला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 जगदीशचंद्र बोस या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 74 राष्ट्रपतींना महाभियोगाद्वारे पदच्युत करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणास आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 संसद या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 75 खालीलपैकी कोणती नदी ही बंगालच्या उपसागराला मिळत नाही? खालीलपैकी कोणती नदी ही बंगालच्या उपसागराला मिळत नाही? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 यमुना या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 76 दगडी कोळशाच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेले राणीगंज हे ठिकाण पुढीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये वसलेले आहे? दगडी कोळशाच्या खाणीसाठी प्रसिद्ध असणारे राणीगंज हे पुढीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये वसलेले आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 दामोदर खोरे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 66 ISRO म्हणजेच पुढीलपैकी काय होईल? ISRO म्हणजेच पुढीलपैकी योग्य आन्सर कोणते होईल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 67 भाषा म्हणजेच पुढीलपैकी योग्य आन्सर कोणते होईल? भाषा म्हणजेच पुढीलपैकी योग्य आन्सर कोणते होईल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 भाषा म्हणजे विचार व्यक्त करण्याचे साधन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 68 मानवी डोळ्याचे सुस्पष्ट लघुतम अंतर पुढीलपैकी किती सेंटीमीटर असते? मानवी डोळ्याचे सुस्पष्ट लघुतम अंतर पुढीलपैकी किती सेंटीमीटर असते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 25 सेमी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 69 SRPF म्हणजेच पुढीलपैकी योग्य आन्सर कोणते होईल? SRPF म्हणजेच पुढीलपैकी योग्य आन्सर कोणते होईल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 70 हृदयाचे कार्य व्यवस्थित चालू आहे की नाही हे तपासण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरले जाते? हृदयाचे कार्य व्यवस्थित चालू आहे की नाही हे तपासण्यासाठी पुढीलपैकी कोणते उपकरण वापरले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ECG या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 71 आपला अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखायचा आहे. वाहने सावकाश चालवा. आपल्या ठिकाणी अधोरेखित शब्दाचा वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. तर अधोरेखित शब्द या ठिकाणी सावकाश आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 क्रियाविशेषण या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 72 4 क्रमवार विषम संख्यांची सरासरी 76 आहे. तर खालीलपैकी सर्वात मोठी विषम संख्या पुढीलपैकी कोणती असेल? 4 क्रमवार विषम संख्यांची सरासरी 76 आहे. तर खालीलपैकी सर्वात मोठी विषम संख्या पुढीलपैकी कोणती असेल? आपण नक्कीच कॉमेंट करून सांगायचं आहे.